तू जरा शांत हो ग. अगं अंजली आपलीच मुलगी आहे, आपण चांगले संस्कार केलेत तिच्यावर, त्यामुळे ती कुठल्या चुकीच्या वाटेवर जाणार नाही असा आपल्या मनात विश्वास असायला पाहिजे. असं गप्प गप्प राहून कसं चालेल? कधीतरी काय तो निर्णय घ्यावाच लागेल ना. मग मी म्हणते ना, तोच निर्णय घ्यायचा. काही झालं तरी अंजूच्या आयुष्याची वाट लागू द्यायची नाही म्हणजे नाही. बघू काय होतंय ते. आई, आई थांब, मला तुझ्याशी बोलायचं. आई काय प्रॉब्लेम? तुला जर राणाजी चांगले वाटतायत तर मग लग्नाला का विरोध आहे तुझा? आई मी तुला सांगितलं नाही, ही माझी चूक आहे, पण माझं ऐकून तरी घे ना प्लीज. आई असं नको वागू आई, प्लीज. अगं आई, आई माझं ऐकून तरी घे. माझं राणाजींवर खूप प्रेम आहे, आणि त्यांचंही आहे. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकणार, आणि या सगळ्याला लग्न हे एकमेव सोल्युशन आहे. खूप दिवस नीट विचार करून या निर्णयापर्यंत पोहोचली. आई अगं असं नको करूस प्लीज, माझ्याशी बोल प्लीज. अगं एक शब्द तरी बोल ना माझ्याशी. आई तुला एकच सांगते अंजली, मला हे लग्न मान्य नाही. अगं आई ऐकून तरी घे. आई ऍटलीस्ट तू राणाजींशी एकदा बोलून तरी घे. त्यांच्या लग्नाबद्दल माझ्याबद्दल काय म्हणणे ते ऐकून घे आणि मग ठरव ना. आई प्लीज एकदा भेट त्यांना. सॉरी. अगं किती उशीर अंजली, आता लवकर लवकर जाऊया नाहीतर हेड सर वरडतील बघ आता परत. काय मग अंजली, कुठपर्यंत आले गाडी तुमची? राणादा काही बोलला का ग तुला? तुला सांगू का, तुमचं प्रेम ना जगायगळच आहे बघ. जगात एवढी प्रेम बघितली मी, आणि तुमच्यासारखं कधी काय बघितलं नाही बाई. तो राणादा बी जगायगळाच आणि तू बी जगायगळीच. कसं होणार आहे तुमचं कुणास ठाऊक. अंजली काय तुझ्याशी बोलायला लागले मी एवढा वेळ? काही झालंय का अंजली? सांग बघू मला काय झालंय. अशी गप गप नको ना उभे. काही नाही, सगळा गोंधळच झालाय. घरी सांगण्याच्या आधीच आमच्या प्रेमाबद्दल घरी कळलंय. आई माझ्याशी काही बोलतच नाहीये. तिचा या लग्नाला विरोध आहे. अगं पण का? राणादा काय पसंत नाहीये का काय त्यांना? अगं तेच तर समजत नाहीये मला. तिचा राणाजींना विरोध नाहीये, पण तिला हे लग्न मान्य नाहीये. मी खूपदा विचारून झालं पण ती काही सांगायला तयारच नाहीये. हे बघ अंजली, नको काळजी करूस तू. हे बघ आता आपली मुलगी परकी होणार म्हणल्यावर सगळ्याच आई वडिलांना सुधरत नसतंय बघ. त्यात आता तू त्यांच्या पसंतीचा मुलगा पण बघितला नाहीस म्हणल्यावर त्यांना काळजी वाटणारच ना. एक काम कर, तू राणादाला सांग, आता तोच बोलेल काकीन संकट. हो मी तेच सांगितलंय आईला की एकदा राणाजींशी बोल. मग कसली वाट बघतेस आता? सांग राणादाला. सांगितलंय. अगं बाई राणादा आहे त्यो, परत एकदा सांग. हॅलो. हॅलो राणाजी. हां हॅलो, बोला की. तुम्ही काही करा आणि माझ्या आईची समजूत काढा. आता तर तिने माझ्याशी बोलणंच बंद केलं.
अहो तेच विचार करतोय. लवकर करा आणि काहीतरी मार्ग काढा प्लीज. हा तुम्ही काय बी काळजी करू नका. मी करतो नक्की काय तर. काय म्हंटले बाई? बरकत अरे पाणी गळ्यापर्यंत आले रे. ए अरे काहीतरी विचार कर की. झालं का रे? अरे थांब की, सासूबाईंच्या सारखं दिसाय नको होय तुझ्या. हा तर ऐक, सासू संकट बोलायची आणि वागायची एक वेगळी पद्धत असते. कसली? अरे ऐक तरी, उग मध्ये मध्ये कशाला बोलतोस? हा ऐक आता, तर त्या पद्धतीनुसार बोलायचं आणि वागायचं असते. हा तेच तर विचारतोय, कसली वेगळी पद्धत? अरे तुला ऐकून घ्यायचंच नाही काय माझं? एक काम कर, त्या गावाच्या टाकीव जा आणि तिथे जाऊन मावशीजी मावशीजी नाही नाही काकीजी काकीजी असं वरड. हा आणि घाल काय राडा घालायचा तो. राडा कशाला? नाही ना मग ऐक, उगा मध्ये मध्ये बोलू नको. आता त्या वेगळ्या पद्धतीनुसार विचारायचं. हा विचार. हा हा विचार. अरे आता काही कुस्ती खेळणे काय क्या? विचार की विचार. मी काय घोडं मारलंय काय तुमचं? हा कशाला करता विरोध? माझ्या पोरीचं लगीन तुमच्या संग काय को? ते माझा जीव आहे तुमच्या पोरीवर आणि त्यांचा बी जीव आहे माझ्या पोरीवर. अरे अरे आधी लगीन तरी कर. तुझी पोरगी कुठं आली मधीच? नीट बोल. थांब. हा बोल. म्हणजे माझा जीव आहे तुमच्या पोरीवर, त्यांचा बी जीव आहे माझ्यावर. हा. पण माझ्या पोरीला तुमच्या संग लगीन केल्यावर काय मिळणार? अहो, तुम्ही सांगा तिथे तुम्ही. हा म्हणजे बघा, ऊस, गहू, ज्वारी, हरभरा, हा अहो काय पाहिजे तिथे तू. वाह, अब तेरा कल्याण होगा. परफेक्ट. अरे मी तुला सांगतोय काय, तू बोलतोयस काय? नीट बोल की. हा. अरे ठरले तसं बोल की. अरे राणा, मी तुझ्या पाया पडतो. अरे असं बोलायची रीत असती आणि ती रीतच तोडायलायस तू. अरे राणा बोल की व्यवस्थित. ए राजा, आता व्यवस्थित विचार करून बोला. हा बोल. अरे पण काय बोलू? आयुष्याचं कल्याण होईल. हा बोल. ते तुमच्या पोरीनं माझ्या संगत लगीन केलं तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. हा हा असं एकदम परफेक्ट. काय म्हणाला? अरे राणा, काकी हो म्हणाल्या. ए थोडं वाटलं होय तुला? उगा काय बी बघू नकास. लय अवघड आहे बाबा हे प्रेम करणं. उगा अडकलो ह्यात. आता अडकलायस ना मग लगीन कर त्यांच्या बरोबर. हा आता डायरेक्ट जा सासूबाईंच्याकडे आणि न डरता बोल. मी सांगितले तसं वेगळ्या पद्धतीने बोल. हा जा. काय वेगळी पद्धत वेगळी पद्धत? अरे एक डाव सांग तरी कसली वेगळी पद्धत ती आहे? अरे तू जा तरी, होईल समजा ठीक. नीट बोल जा. आणि हा जाताना चांगली कापड घालून जा. जा. आज एकटं झाला सा? मग आता आणखी कुणाला आणू बरोबर?
बाई शाळेत गेले वाटतं. या वेळेला ती दुसरीकडे कुठे जाणार? या गावात ना फुकटच्या चौकशा लागतात नुसत्या सगळ्यांना. हे गावच नकोसं झालंय मला. अहो असं कसं? काय केलं आमच्या गावानं तुमचं? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. हा, आम्हाला तेवढं दळप कळते बघा. हो ना? मग तोंड बंद कर आणि तो डबा दे इकडे. नाही नाही असं कसं? अहो, काकी. 2-2 डबा कसं घेऊन जाणार तुम्ही? नमस्कार. द्या मी पोचवतो दळप. हो काकी, अहो द्या माझ्याकडं. वजन झालं असेल, हात उघडून जातील. मी बी तेच म्हणलं राहणार पण काकी जरा रागात आहेत. राग येणं साहजिकच आहे म्हणा, पण कोण काय राहणार? पण काय नाही, तू डबा दे माझ्याकडं, मी पोचवतो. नाही नाही नाही. अहो असं कसं? तुम्हाला कशाला ताबूगस? मी पोचवतो. अरे दे, मी पोचवतो म्हणलं ना. नको. आमची ओझी आम्हाला सांभाळू देत राणाजी. यात कसलं आले वजन? तुम्ही द्या माझ्याकडं. आणि तुम्हाला वाटते तसं काय बी नाही, द्या. काय वाटते राहणार? काय नाही. ए तू डबे दे माझ्याकडं. आणि गिरणी सोडून कशाला निघालायस? आता कुठे चोर फिराल्यात? तरी बी तू जा गिरणीत, दे डबे माझ्याकडं. काकी, अहो तुम्ही तरी सांगा की. नको. उगाच गावापुढे शोभा नकोय. आम्हाला जरा शांतपणानं राहू द्या. आणि काही बोलायचं असेल ना तर नंतर भेटून बोला. काय बोलणार आहे राहणार? तू गप्प बस आणि चल माझ्या बरोबर. चल. चल राणा घराकडे. बरकतनं सांगितलंय तसं जरा चांगली कापडं घालून मग बोलायला जाऊ. बघ काय जमतंय का. लय बोर व्हायला लागलंय बघ चंदे. हा आता काय काम नसली की असंच बोर होतंय बघा. थोबड फोडू का ग तुझं? अव नाही म्हणजे तसं नाही, मला बी तसंच होतं. आता तुमचं काय माझ्यासारखं थोडीच आहे. पर कशाला बोर होत असेल हो तुम्हासनी? कुणाच ठाव. कुणाची नजर लागली असेल ग चंदे? अव ताईसाहेब, तुम्हाला नजर लावणारी या घरात एकच आहे, ती म्हातारी. सत्य आहे बघा. हॅलो हॅलो सुनबाई का? मामनजी नमस्कार. बोला की. तब्येत ठीक आहे ना व? अहो याच्या पुढं आमची तब्येत चांगलीच राहणार की. बरं झालं फोन तुम्ही घेतला, नाही तर आम्हीच फोन करणार होतो. असं वय. खरं तर या 1-2 दिवसात आम्ही बी तुम्हाला फोन करण्याचा विचार करतच होतो, तुमची ख्याली खुशाली विचारण्यासाठी. पण आमच्या मागं कामच एवढी असतात मामनजी, निवांतपणा असा मिळतच नाही बघा. अहो आता तुमच्यावर अजून जबाबदारी येणार आहेत. अहो मग सांगा की, आम्ही कधी नाही म्हणलंय वय मामनजी? कामाचा आम्हाला अजिबात कटाळा नाही बघा. तुम्ही नुसतं सांगा. बर घर आवरायला घ्या आणि दुरुस्ती बिरुस्ती काय असेल ते करून घ्या. लाडू फराळ बनवायला घ्या. आणि हा आपल्या त्या सोनाराला बोलून घ्या. आता आपल्याला दागिनं बनवावं लागणार बक्कळ. आमच्या सुनांना सोन्याचं वजन झालं पाहिजे चांगलं. अहो आम्ही आलं की बस्ता बांधायला जाऊ. बसता अहो आता उशीर करून चालणार नाही. थोरली सून येणार आहे आमची वाड्यावर. तुम्ही तयारीला लागा. या महिन्याभरात रानाच्या लग्नाचा बार उडून देऊ. पण नाही म्हणजे आम्ही काय म्हणतो मामांजी, एवढी घाई करायची गरज आहे काय? अहो घाई नाही, पण उशीर बी करून चालणार नाही. अहो अंजलीबाई सारख्या शिकल्या सवरलेल्या मास्तरीबाई राणा संकट लगीन करायचं म्हणतात, मग उशीर कशाला? अहो कधी एकदा आमच्या थोरल्या सुनबाई घरात येतात असं झालंय. तुम्ही तयारीला लागा. आमचं इथलं झालं की आम्ही निघतोच. ठेवतो आता. बरा ते तयारीचं लक्षात ठेवा. होय मामांजी. वय वय ठेवतो. उचलतो फोन. चंदा आता काय करायचं? काय झालं ताईसाहेब? तुम्हाला अजून लईच बोर व्हायलाय काय? बोर गेला खड्ड्यात. इथं समध्या गोष्टी आमच्या हातनं निसटत चालल्यात. तो बैल 7-12 घेऊन गेलाय. मामांजीला थोरली सून आणायची या घरात. ती येऊन आमच्या डोसक्यावर बसणार.
समजा कळतंय ग, पण पण कशाचा कशाला मेळच लागना झालाय बघ. अहो ताईसाहेब नेमकं काय झालंय? इस्कोट इस्कोट झालाय समजा. सासूबाई, आमच्या घराचा इस्कोट होऊ देऊ नका बघा. सांभाळून घ्या आमच्या घराला. राणा भाऊजी, तुम्ही दुपारचा आलायसा? ते एक काम आहे. 7-12 उतारा आणलाय काय? नाही म्हणजे ती फाईल जरा कपाटात नीट ठेवून दिली असती म्हणून म्हणलं. ते अजून काम झालेलं नाही, ते झालं की देतो नंतर ना. कसलं काम? आजकाल तुम्ही आमासनी नीट काय सांगतच नाही बघा राणा भाऊजी. काम झालं की सांगतो. तुमच्या आयुष्यात काही लय महत्वाचं घडतंय काय? नाही नाही. बघा बरं, जरा डोसक्याला नीट ताण देऊन सांगा. अहो नाही वहिनी, आणि तसं काय असतं तर तुम्हाला सांगितलं असतं मी. बरं येऊ काय? हं? ते जरा गडबडीत आहे. ही म्हातारी बरकत आणि ह्यो बैल वळीनं खोटं बोलायलेत आमच्याशी. नाही एकेकाला दावणीला बांधला तर नाव बदलतो चंदे आमचं. लय लगीन लगीन करायलेत नव. लग्नाचा मांडव दारात पडायच्या आत काडी लावतो का नाही बघतो आता. हॅलो राणाजी, कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. काय झालं? ते आज तुम्ही माझ्या आईला भेटणार होतात ना, काय झालं? भेटलात का? मी नव ते म्हणजे ते भेटलो मग अशी रस्त्यात मी. अहो फुल तयारीनं गेलतो, पण ते काय बोलताच आलं नाही, काहीच काम झालं नाही. प्लीज राणाजी, तुम्ही काहीतरी कराच. आता सगळं तुमच्या हातात आहे. मी माझ्या आईला एवढं चिडलेलं कधीच नाही बघितलं. ती खूप दुखावली गेली. तिच्यात इतका कडवटपणा आलाय ना की मला असं वाटतंय मी खरंच चुकतेय का काय. माझं कशातच लक्ष नाही लागत आहे. राणाजी, मी खरंच चुकतेय का? हे प्रेम करणं इतकं चुकीचं असतं का? इतकं वाईट आहे का हे? अंजलीबाई, म्हणजे ते कसं आहे बघा, एकतरी हे प्रेम बिम कसं असते आपल्याला माहित नाही होय. हा पण त्यामुळे तुमच्या आईचं असं काय होईल असं वाटत नाही मला. म्हणजे मगाशी त्या रागवल्या होत्या ते बघितलं मी, आणि दुखावल्या बी आहेत जरा. आता त्या का दुखावल्या गेल्या हे नक्की शोधून काढलं पाहिजे बघा. त्यांच्या मनातलं तणकट काढायला पाहिजे. पण कसं? मी खूप प्रयत्न केला पण आई प्रतिसादच देत नाहीये मला. अहो देतील, शब्द आहे आपला. हा. आणि तुम्ही ते काळजी करणं सोडून द्या. होय, तुमचा विश्वास आहे ना व माझ्यावर. मग मी काकींना भेटून हा प्रश्न सोडवतो म्हणजे सोडवतोच. आता तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या, मी बघतो काय करायचं ते. हा ठीक आहे, आता तुम्ही फोन ठेवा आणि लागा शिकवायला. ठेवते. बाईंचं मन राखण्यासाठी आणि लग्नाचं प्रेम टिकवण्यासाठी तुला आता काकींना भेटावंच लागेल आणि त्यांची समजूत घालावीच लागेल. तुला जर अंजलीबाईंच्या तोंडावर हसू बघायचं असेल तर लागतं मला मर्दा. हे काम पार पाडायलाच लागते. तुला आता जिंकायलाच लागते.